नाशिकच्या काठेगल्ली परिसरातल्या अनधिकृत दर्ग्यावर केलेल्या कारवाईनंतर मोठा हिंसाचार उसळला। बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांवर जमावानं दगडफेक केली, त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला। त्यानंतर परिस्थिती चिघळली। पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या संशयितांची पोलिसांनी 22 आरोपींना अटक केली। त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली। या कारवाईत 31 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पालिकेनं याच संदर्भात म्हणणं मांडण्यासाठी मुदत दिली होती, मात्र त्याला कोणताही प्रतिसाद न दिल्यानं दर्ग्याचं तोडकाम करण्यात आलं। 15 लोकांना याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेलं आहे। 57 मोटरसायकल ज्या संशयिताच्या आहेत त्या देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहे। सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे। यामध्ये 21 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना किरकोळ दगडाचा मार लागलेला आहे। सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे। अनधिकृत दर्गा पाडल्यानंतर नाशकात तणाव निर्माण झालाय। जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं यावेळी पाहायला मिळालं। रात्रीतून कारवाई झाली आणि त्यानंतर पोलिसांवर दगडफेकही करण्यात आल्याचं पाहायला मिळालं। या कारवाईत साधारणतः 31 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले। त्यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार केले जात आहेत। नाशिकमधल्या दर्ग्यावरील कारवाईवरून संजय राऊतांनी सरकारला टार्गेट केलंय। दर्ग्यावरील कारवाईसाठी आजचाच दिवस का बरं निवडला, असा सवाल राऊतांनी विचारला। ज्याच्या हातात सत्ता आहे आणि जे आम्हाला घाबरतात, अजूनही शिवसेनेची दहशत आहे, भीती आहे। आज सुद्धा मला सांगितलं की दर्गे हटाव मोहीम सुरू केली आज या शहरामध्ये। दर्ग्यांवरती बुलडोझर फिरवणार, आजचाच दिवस निवडला, गोंधळ निर्माण व्हावा। आज या शिबिरावरचं लक्ष दुसरीकडे जावं म्हणून दर्ग्यांवरती बुलडोझर टाकायचा किंवा मशिदींवरती बुलडोझर टाकायचा, हे कसलं लक्ष आहे? हिंमत असेल तर समोर येऊन लढा, आमची तयारी आहे। बघा, पूर्णपणे नियोजित ही कारवाई होती आणि ती पूर्ण करण्यात आलेली आहे। उबाटाच्या मेळाव्याचा आणि त्या सोबत कारवाईचा काही संबंध नाहीये। आता माणसं तिथे जमलीच नसतील, माणसं येणारच नसतील, त्या तोडक कारवाईचा काय संबंध?